येस, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो कशा आहात? मजेत, चांगले एकदम. गड गड. पण मजेत केव्हा राहतात माहिती आहे का? आपल्या ड्युटी पूर्ण केल्या का आपण मजेत राहतो बरं का. बरोबर आहे का नाही? येस. हां, आपली ड्युटी काय असते? हां, फक्त क्लासला रेग्युलर येणं एवढीच ड्युटी आहे का? नाही. जे डेली आपले जे पण काही करंट टॉपिक होतात त्याचा अभ्यास करणं ही सर्वात मोठी ड्युटी आहे. बरोबर आहे की नाही? चला ठीक आहे, आपण काल कुठपर्यंत आलेलो सांगा मला. किती आपण त्याचे एक्झाम्पल्स घेतलेत? नाही रे, दाखव बरं. ॲप्लिकेशनचं एक घेतलं का दोन घेतलेत? दाखव. अच्छा, पहिले ॲप्लिकेशनचं एकच घेतलं ना आपण, न्यूमेरिकल. चला आता इकडे लक्ष द्या. आता आपण काल बघत होतो चेक द करेक्टनेस ऑफ फॉलोइंग इक्वेशन. बरोबर आहे का? कुठे गेला रे आपला पेन? म्हणजे तिकडे गेला का? बघा, बघा आपल्याला चेक द करेक्टनेस. आपल्याला करेक्टनेस चेक करायचं. काल आपण एक इक्वेशन घेतलेलं, आता दुसरं इक्वेशन ते बघा. आता सपोज व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टी असं एक आपल्याला इक्वेशन दिलं. वेदर दिस इज द करेक्ट फॉर्म्युला और रॉंग फॉर्म्युला ते आपल्याला चेक करायचं आहे युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. आता याच्यामध्ये व्ही काय रे मुलांनो? कोणती वेलॉसिटी? फायनल वेलॉसिटी. यू काय आहे? त्यानंतर ए काय बरं? आणि टी काय सांगा बरं? बरं, आता आपण याच्यात किती टर्म्स सांगा बरं इक्वेशनमध्ये? किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. बघा, पहिलं हे टर्म, दुसरं हे टर्म आणि तिसरं हे टर्म. 3 टर्म्स आहेत. आपण आता प्रत्येक टर्मचं डायमेन्शन लिहिणार आहे. राईट द डायमेन्शन ऑफ ईच टर्म. बघा, राईट डायमेन्शन ऑफ ईच टर्म. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन आपल्याला लिहायचं आहे. पहिलं टर्म कोणतं आहे बरं? व्ही स्क्वेअर. मला सांगा व्हीचं डायमेन्शन काय आहे? सर्वांनी सांगा, सर्वांनी बोला. व्ही. व्ही म्हणजे काय? वेलॉसिटी. बोला, वेलॉसिटी. वेलॉसिटी. त्याचा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. बरं, एल रेस टू 1 रेस टू 2 काय लिहू? एलची पॉवर, टीची पॉवर. चला फायनल आपण लिहूयाचं. L2 M0 टीची पॉवर. समजलं का? ओके. सेकंड टर्म, सेकंड टर्म आहे यू स्क्वेअर. बरं, यू स्क्वेअर पण काय सांगा बरं? वेलॉसिटीज आहे की नाही? मग डायरेक्ट लिहू का मी? डायमेन्शन लिहू का? व्ही स्क्वेअर यू स्क्वेअरचे डायमेन्शन अलग येणार आहे का? लिहू डायरेक्ट. बरं, तिसरं टर्म, थर्ड टर्म. काय बरं? ए स्क्वेअर टी. मला सांगा ए म्हणजे काय आहे? ॲक्सलरेशनचं काय आहे सांगा? ॲक्सलरेशन. सर्वांनी बोलायचं, ॲक्सलरेशन.
आज असा आहे कोणी, आज पहिला दिवस आहे माझा, कोणीच नाही ना, है ना, मग सर्वांना माहिती आहे ना. हां, मग ॲक्सलरेशन काय आहे, ॲक्सलरेशन आहे एल टी मायनस त्याचा काय रे स्क्वेअर, आणि टीचं डायमेन्शन कॅपिटल टी, समजलं का. मग आता एलची पॉवर इथं 1 आहे, काय लिहू सांगा बरं स्क्वेअर केल्यानंतर 2, टीची पॉवर किती आहे -2 इंटू 2 -4 इंटू टी. आता फायनल डायमेन्शन L2 -4 + 1 किती टीची पॉवर, बरं समजलं का. मग आता फायनल डायमेन्शन L2 M0 टीची पॉवर, ओके. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. बरं मला सांगा डायमेन्शन एकसारखे आहेत का, नाही, म्हणून हे इक्वेशन कसं आहे बरं, रॉंग आहे. असा फिजिक्समध्ये कोणताही फॉर्म्युला, समजलं का. मग आपण काय लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 from equation 1, 2 and 3, since the dimension of each term is not same, therefore given physical equation is dimensionally wrong equation, किंवा तुम्ही इनकरेक्ट पण लिहू शकतात, समजलं का. ओके, अशा पद्धतीने आपल्याला कोणताही फॉर्म्युला दिला तर तो करेक्ट आहे, बरोबर आहे, रॉंग आहे, चुकीचा आहे, हे आपल्याला लगेच याच्यावरनं लक्षात येणार आहे. लिहा.
हां, येस, नो, हां, ओके. बरं, आता नेक्स्ट इक्वेशन बघा. बरं, थर्ड इक्वेशन आपण आता बघूया ते करेक्ट आहे का रॉंग आहे ते समजून घेऊ आपण. बघा, हे एक इक्वेशन देतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. इथं एस काय बरं, एस काय सांगा बरं, डिस्प्लेसमेंट आहे. बरं, आता इकडे लक्ष द्या प्रत्येकाने. हे बघा, आपण हे तिसरं इक्वेशन घेतलेलं आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. याला आपल्याला चेक करायचं आहे. तर चेक करताना बघा, आता काय काय बघा, फर्स्ट टर्म व्ही स्क्वेअर आहे का, हेच डायमेन्शन L2m0t-2, बरोबर आहे का. सेकंड टर्म बघा यू स्क्वेअर, तेच डायमेन्शन आहे का. फक्त थर्ड टर्म काय बरं, चला थर्ड टर्म बघा. मग आता बरं, इकडे लक्ष द्या, थर्ड टर्म. आता थर्ड टर्ममध्ये बघा 2 नंबर दिसतोय का तुम्हाला, हे बघा थर्ड टर्ममध्ये 2 नंबर दिसतोय का तुम्हाला, 2 काय बरं नंबर आहे. आणि मुलांना नंबर काय असतो, डायमेन्शनलेस असतो. मग तो नंबर लिहायचाच नाही, फक्त कोणतं टर्म लिहायचं, थर्ड टर्म काय लिहायचं आपल्याला, as लिहिणार आपण. समजतंय का, as लिहायचं थर्ड टर्म, कारण टूला डायमेन्शन नाहीच आहे. ॲक्सलरेशन काय बरं, ॲक्सलरेशन बोला, सर्वांनी बोला. ओके, Lt-2. आणि एस काय, एल. मग काय तर बघा 1 + 1 किती येणार, L2 आणि T-2. फायनल डायमेन्शन काय लिहिणार, L2 आणि ओके. बघा बरं काय सांगतं, बघा 2 0 -2 2 0 -2 2 0 -2 म्हणजे काय बरं, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 the dimension of each term is what. Therefore given physical equation is dimensionally correct equation. ओके, म्हणजे तुम्हाला फिजिक्समधला फॉर्म्युला माहिती आहे की नाही. मला वाटतं हा सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ना, बरोबर आहे ना, थर्ड आहे का, बरं थर्ड, ठीक आहे ना. हां, व्हेरी गुड. मग लिहा मग.
येस. हां ओके. नेक्स्ट इक्वेशन देऊ का तुम्हाला? कराल का तुम्ही? ओके बघा नेक्स्ट इक्वेशन. चला एक फोर्थ इक्वेशन देतो तुम्हाला. S इक्वल्स टू ut प्लस हाफ ATचा स्क्वेअर. येईल का करता रे तुम्हाला? येईल करता प्रत्येकाला? हा करा बरं ट्राय. प्रत्येकाने करायचं आहे. झालं? हां मग आता हे नवीन दिले ना फोर्थ नंबरचं, ते डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही ते चेक करायचं आहे आता. ठीक आहे ना? करा. आले का?
आले तिघांचे डायमेन्शन. बरं, काय मग इक्वेशन कसं आहे? करेक्ट आहे. करेक्ट आलं. पहिल्या टर्मचं काय डायमेन्शन आलं सांग बरं. L1 M0. दुसऱ्या टर्मचं काय आलं? L1 M0. आणि तिसऱ्या टर्मचं पण सारखेच आले का? बरं, इथं एक नंबर होता 1/2, त्याला डायमेन्शन आहेत का? ओके, प्रत्येकाला बरं किती किती जणांना जमलं बरं? मला आलं सर 1 2, हे 7 वरती करा. 1 2 3 4 5 6 7 8, इकडं 9 10 11 12, ओके 13, इकडं 14, बरं 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 15. म्हणजे सर्वांना जमले ना? जमलं? प्रत्येकाला जमलं ना? सॉल्व करायची गरज आहे? गरज आहे का? पुढचं देऊ? करणार? मग आपण पुढचं ॲप्लिकेशन बघू. चला पुढचं. किती नंबरचं आहे? 5th नंबरचं आहे बघा. T = 2π√L/G. T टाइम पिरियड आहे, L लेंथ आहे, आणि G ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. बघा, हे चेक करा, करेक्ट आहे रॉंग आहे. समजलं का? T = काही फॉर्म्युला आहे 2π√L/G. येईल का? बरं, मला पहिल्यांदा हे सांगा, या इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहेत? किती टर्म्स आहेत? 2. येईल चेक करता? ओके, करा मग. बरं, मॅथच्यामध्ये काही डाऊट होता का? नाही ना? नाही ना? ओके. मुलांना तुम्हाला रे काही डाऊट नव्हता मागच्या एक्झाममध्ये? मग आता हे करा बरं.
बरं, कोणाला जमलं का? चुकीचं आहे. बरोबर आहे. अच्छा, चुकीचं आहे. बरं, कोणाकोणाला चुकीचं आलंय, रॉंग आलेलं? 1 2 3 रॉंग आहे का? बरं, 1 2 3. बाकी करेक्टवाले कोणी आहेत का? करेक्टवाले कोणीच नाही आहे. बरं, असे कोण आहेत आता अटकलेले आहेत? सर्वच अटकले आहेत का? सर्व अटकलेले आहेत ना? मग चला आता आपण तुम्हाला नैया पार करू आपण तुमची. अटकलेत ना? बरं बघा आता, बरं आता इकडे लक्ष द्या. आपल्याला टीचं डायमेन्शन, टी टाइम पिरियड आहे. टीचं काय डायमेन्शन लिहिलं रे पहिलं टर्म? फर्स्ट टर्मचं काय डायमेन्शन लिहिलं? L0 M0 आणि T1. व्हेरी गुड. मला वाटतं इथपर्यंत सर्वांना जमलेलं आहे. जमलं आहे की नाही? फक्त प्रॉब्लेम कुठे आला? दुसऱ्या टर्मला आला की नाही? 2 पाय काय आहे बरं? सेकंड टर्मचा 2 पाय काय आहे? सेकंड टर्मचा हा जो 2 पाय हा नंबर आहे, म्हणजे याला डायमेन्शन नाही आहे. बरं, आता सेकंड टर्म काय लिहिणार मग? अंडररूट L/G. बरं मला सांगा, स्क्वेअर रूट जर असेल तर पॉवर किती असते? हाफ. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही असं लिहिलं L/G रेस टू 1/2. बरोबर आहे का? बरं, याला तुम्ही असं लिहून घेतलं L रेस टू 1/2 आणि G रेस टू 1/2. चालेल का? बरं, आता L रेस टू 1/2. बरं, L याचं डायमेन्शन डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्ये लिहू. कॅपिटल L रेस टू काय लिहू सांगा बरं? समजलं का रे? समजलं ना? आता G काय आहे बरं? त्याचं डायमेन्शन सांगा. LT मायनस LT-2. त्याची पॉवर किती आहे? 1/2. समजतंय का? बरं, आता पुढची स्टेप बघा. बरं, इथं लिहितो मी. L रेस टू 1/2 तर आहेच वरती, डिवायडेड बाय L ची पॉवर 1 ची पॉवर L रेस टू 1 रेस टू 1/2. 1 इंटू 1/2 करावं लागेल की नाही? L रेस टू 1 इंटू 1/2 काय येईल सांगा? काय येईल? L ची पॉवर. बरं, T रेस टू -2 इंटू 1/2. समजलं का रे? ही स्टेप समजली का? बरं, L रेस टू 1/2 L रेस टू 1/2 काय झाला? बरं, आता इथं मायनस साईन आहे बरं का रे. हा 2 काय झाला? T रेस टू काय आला सांगा बरं? तो वरती जाताना काय होईल सांगा बरं? +1 होईल. मग फायनल डायमेन्शन काय येईल सांगा बरं? L0 M0 T रेस टू
1. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सांगा मला काय. 1 L0 M0 T1 L0 M0 T1 म्हणजे हा फिजिक्समधला फॉर्म्युला करेक्ट आहे का रॉंग आहे. करेक्ट आहे. कोण म्हटलं होतं. काय बोलला होता. करेक्ट आहे. आता हां फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 डायमेन्शन ऑफ ईच टर्म इज सेम म्हणून हा फिजिक्समधला करेक्ट फॉर्म्युला आहे. समजलं का. ओके लिहून घ्या आता. ओके हां बरं. आता आपण सेकंड ॲप्लिकेशनचे काही सम्स बघू. कोणतं ॲप्लिकेशन होतं बरं सेकंड. पहिल्या ॲप्लिकेशनचे आपण 5-6 सम बघितले. आता सेकंड ॲप्लिकेशन कोणतं होतं बरं. वाचा बरं सेकंड ॲप्लिकेशन. ओके मग त्याचे आपण सेकंड ॲप्लिकेशनचे आता न्यूमेरिकल बघूया. आपण कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे है ना. आता आपल्याला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे बिटवीन न्यूटन अँड डाईन. जे एस आय आणि सी जी एस युनिट आहे कोणाचं बरं. फोर्सचं. ओके मग आता एक क्वेश्चन हे झालं का लिहून प्रत्येकाचं. कोणाचं राहिलं. अरे लवकर लवकर लिहित चल बाळ. असं का करतो. बघा हां येस झालं ना. हां तू झालं का रे शेजारचा. नाही झालं तुझं नाही लिहून झालं. बरं बरं झालं आता. येस व्हेरी गुड. मग बघा आता आपल्याला फाइंड क्वेश्चन लिहा. फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाइन which are
SI and CGS unit of force. किंवा क्वेश्चन कसा येतो माहिती आहे का, ऑर यालाच असा क्वेश्चन येतो, ऑर प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाईन. ओके, हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे किंवा यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणामधलं, न्यूटन आणि डाईनमधलं. आता बघा, प्रत्येकाने इकडे लक्ष द्या म्हणजे पुढचे एक्झाम्पल तुम्हाला लगेच सॉल्व करता येतील. आता आपण एक कन्सिडरेशन्स घेऊया. लेट 1 न्यूटन इज इक्वल्स टू x डाईन. x डाईन म्हणजे आपल्याला x फाइंड आउट करायचा असा याचा अर्थ झाला. वेअर x काय बरं, वेअर x इज कन्वर्जन फॅक्टर. हा S कन्वर्जन फॅक्टर आहे कोणाकोणामधला, न्यूटन आणि डाईनमधला. बरं, आता न्यूटन हे कोणाचं SI युनिट आहे, फोर्सचं. मग आता बघा, आपण न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स इन द SI सिस्टीम. समजलं का, फोर्स न्यूटन इज द SI युनिट ऑफ फोर्स. समजलं, इज इक्वल्स टू x ॲज इट इज लिहू, डाईन इज द CGS युनिट ऑफ व्हॉट, फोर्स. समजलं का, सांगा बरं काय केलं आपण. न्यूटन SI युनिट ऑफ फोर्स आहे, डाईन CGS युनिट ऑफ फोर्स आहे. समजलं. आता आपल्याला डायमेन्शन लिहायचं आहे. राईट द डायमेन्शन. डायमेन्शन लिहू. फोर्सचं डायमेन्शन सांगा मला. फोर्स, प्रत्येकाने सांगा फोर्स. बोला, फोर्स. फोर्स. ओके, मग MLT-2 बघा, MLT-2. पण हे कोणत्या सिस्टीममध्ये आपण लिहायचं आहे, SI सिस्टीममध्ये. इज इक्वल्स टू x. बरं, फोर्सचं डायमेन्शन कोणतीही सिस्टीम असो, डायमेन्शन चेंज होतं का रे, हेच लिहायचं की नाही. मग L1 M1T-2. फक्त याचं युनिट लिहिताना कोणत्या सिस्टीममध्ये लिहायचं आपल्याला, CGS सिस्टीममध्ये. बरं, इथपर्यंत लक्षात आलं का. ओके, बरं. आता आपण हे जे काही आपण लिहिलेले आहेत डायमेन्शन, यांचे युनिट आपण इथं सबस्टिट्यूट करू. आता इकडे सर्वांनी लक्ष द्या. SI युनिट ऑफ लेंथ काय टाकू सांगा बरं. SI युनिट ऑफ लेंथ काय लिहू, SI युनिट ऑफ लेंथ बोला, मीटर. रेस टू किती, 1 मल्टिप्लाय बाय SI युनिट ऑफ मास काय टाकू, kg. रेस टू काय बरं, मल्टिप्लाय बाय SI युनिट ऑफ टाइम काय टाकू, सेकंड. रेस टू इज इक्वल्स टू x. ओके, आता परत ब्रॅकेटमध्ये लिहितो. लेनचं CGS युनिट काय लिहू, CGS युनिट सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय ग्राम आणि सेकंड. रेस टू. समजलं का काय केलं. ओके, आता बघा, सेकंड रेस टू -2, सेकंड रेस टू -2 काय झालं,
बरं, मी एक्स इकडंच ठेवला राईट हँड साईडला, सेंटीमीटर आणि ग्राम याच्या डिनोमिनेटरला आणला, बरोबर आहे का? इकडं मल्टिप्लाय म्हणजे इकडे येताना काय होईल बरं? बरं, एम रेस टू 1 ती पॉवर लिहितो का रे आपण? मग मीटर इंटू के जी डिवायडेड बाय सेंटीमीटर इंटू काय बरं? इज इक्वल्स टू काय आहे? एक्स. बरं, आता आपण काय करू? इंटरचेंज करून घेऊ. एक्स इकडे लिहू, बाकीच्या टर्म इकडे लिहू, चालेल का? मग एक्स इज इक्वल्स टू मीटर इंटू के जी डिवायडेड बाय सेंटीमीटर इंटू ग्राम. बरं, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? बरं, आता मला सांगा, आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. सबस्टिट्यूट 1 मीटर इज इक्वल्स टू हाऊ मच सेंटीमीटर रे? हां, कोणीतरी 1000 म्हटलं, करेक्ट करा. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. आणि 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम रे? आता बरोबर आहे, आल्या लक्षात का? मग आता 1 मीटर इज इक्वल्स टू आपण काय पुट करू इथं? 100 सेंटीमीटर. आणि 1 के जी इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करू? 1000 ग्राम डिवायडेड बाय सेंटीमीटर इंटू काय बरं? सेंटीमीटर सेंटीमीटर, ग्राम ग्राम. मग 100 म्हणजे 10 ची पॉवर किती? आणि 1000 म्हणजे 10 ची पॉवर. बरं, बेस सेम असेल तर पॉवरची काय करतो आपण? म्हणजे 10 ची पॉवर काय आली? हे कोणाचं उत्तर आलं? म्हणजे आपण हे जे इक्वेशन 1 आहे त्याला कसं लिहू शकतो? 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाइन. इक्वेशन 1 विल बी इक्वेशन 1 एक्सची व्हॅल्यू तर टाकायची. 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाइन. दिस इज द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाइन. समजलं का सांगा मला? म्हणजे असं जरी विचारलं तरी हेच आन्सर आहे. त्यांनी विचारलं प्रूव्ह दॅट 1 न्यूटन इक्वल्स टू 10⁵ डाइन, इथपर्यंत लिहायचं आहे. समजलं? लिहा आता.
बरं, समजलं का? याच्यात कोणाला काय डाऊट? ओके. आता नेक्स्ट आपण एक रिलेशन फाइंड आउट करू जूल आणि अर्गमध्ये. जूल आणि अर्ग हे कोणा क्वांटिटीचे युनिट आहेत? वर्क किंवा एनर्जी. आलं का लक्षात? म्हणजे हे जे काही आहेत जूल आणि अर्ग यांच्यात आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं. येईल का करता? करणार का? येईल ना करता? बघा मग आपल्याला क्वेश्चन लिहायचा आहे. काय क्वेश्चन लिहायचा आहे? फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन हे बघा, बिटवीन जूल अँड अर्ग विच आर एस अँड सी जी एस युनिट ऑफ. तुम्ही आयदर एनर्जी लिहू शकतात किंवा काय लिहू शकतात? वर्क लिहू शकतात. चालेल का? म्हणजे एनर्जी आणि वर्कचे डायमेन्शन काय सांगा बरं? सेम आहेत की नाही? येईल का करता? करता का ट्राय? काही सॉल्व करू? करा, ट्राय करा, मग मी सॉल्व करतो. चालेल का? हां. बरं, हे नाही बरं का. आता हे खोडून टाका. ते आपण शेवटी लिहू वाटलं असतं. तुमचं उत्तर किती येते ते समजून. नाही तर तुम्ही म्हणणार आलं 10⁻⁸ आहे की नाही. म्हणून आता काय करा, सॉल्व करा तुम्ही, आहे की नाही. आता इथं फक्त काय लिहिणार मी तुम्हाला? 2 स्टेप लिहून देऊ का? तेव्हा काय करायचं इकडे लक्ष द्या मुलांनो. मी तुम्हाला 2-3 स्टेप सांगतो. 1 न्यूटन इज इक्वल्स टू काय लिहिणार सांगा बरं? 1 न्यूटन इज इक्वल्स टू त्याच्याऐवजी काय लिहिणार? 1 जूल इज इक्वल्स टू एक्स अर्ग. मग इथं फोर्सच्या ऐवजी काय लिहिणार? काय लिहिणार? बोला रे. एनर्जी किंवा वर्क लिहिणार. चालेल का? येईल का करता? मग पुढे सांगा. वर्क लिहा, पण वर्कचं डायमेन्शन माहीत असलं पाहिजे बरं का. वर्कचं डायमेन्शन माहीत नसलं तर साईडला वर्कचा फॉर्म्युला लिहा. काय बरं वर्कचा फॉर्म्युला? त्याच्यावरून डायमेन्शन काढून इथं लिहा आणि पुढे करा. चालेल का? चला करा बरं. हे बघा, इथपर्यंत लिहून दिलं मी तुम्हाला. आता याच्या पुढे तुम्ही करा. वर्कचं काय डायमेन्शन लिहिलं सांगा बरं? वर्कचं L2 M1 T बरोबर आहे. आता करा.
येस, आली कोणाची पॉवर? आलं? आलं का रे? किती? 10⁸8. बरं. अजून कोणाचं आलं का आन्सर? किती आलं? 10⁻. बरं. अजून कोणाचं? कोणाचं आलं? आलं किती? 10⁻5. 10⁻5. 5. 10⁻5 म्हणजे आपल्याकडे तुझं रे 5. 10⁻5 5 5 7 8 5. मग 10⁵ खूप जणांचं आलं म्हणजे बरोबर समजायचं का? हो, मेजॉरिटी विन्स. असं थोडी असतं काय? आता जेईमध्ये तर किती जण चुकीचे असतात, मग त्यांना बरोबर द्यायचं का? आहे की नाही? आता इकडे लक्ष द्या. ओके, बघा इथं पॉवर किती रे? L2m1t-2 बरोबर आहे का? इथं पण किती आहे? L2m1t-2 बरोबर आहे इथपर्यंत? बरं, याला तुम्ही काय लिहिलं? मीटरचा स्क्वेअर, बाकी बरोबर आहे. इथं पण सेंटीमीटरचा स्क्वेअर, बाकी बरोबर आहे. (10⁻², (10⁻²) हा सेंटीमीटरचा स्क्वेअर इकडं आणला, ग्राम त्याच्या खाली आणला, हा मीटर स्क्वेअर लिहिला, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय बरं? मीटर स्क्वेअर आहे आणि इथं काय बरं? बरं मला सांगा, असंच केलं का सर्वांनी? याच्या पुढे बघा. बरं बघा, 1 मीटर इज इक्वल्स टू काय टाकू रे आपण? 100. बरं, आता इकडं समजून घ्या बरं का. मीटर स्क्वेअरला स्प्लिट करून मीटर इंटू मीटर लिहू का डायरेक्ट लिहिण्यापेक्षा? चालेल का? है ना? मीटर स्क्वेअरला मी असं लिहितो, मीटर इंटू मीटर. काय लिहितो? मीटर इंटू मीटर इंटू किलोग्राम डिवायडेड बाय सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू ग्राम. बरं मला सांगा, ही स्टेप समजली का? बरं, ह्या मीटरसाठी आपण काय टाकणार? 100 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय. या मीटरसाठी पण काय टाकणार? किलोग्रामसाठी काय टाकणार? 1000 ग्राम टाकणार डिवायडेड बाय सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू ग्राम. या सेंटीमीटरला या सेंटीमीटरने कॅन्सल केलं, या सेंटीमीटरला ह्या सेंटीमीटरने आणि ग्रामला ग्रामने. समजलं का? बरं, 100 म्हणजे 10ची पॉवर किती रे? 2. हा पण 100 म्हणजे 10ची पॉवर. 1000 म्हणजे 10ची पॉवर 2 + 2 4 + 3 10⁻. म्हणजे किती आलं एक्सचा आन्सर?
म्हणजे इक्वेशन 1 कसं लिहिणार, 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग. समजलं का? 10⁻⁷ कोणाचं करेक्ट होतं? येस. काय नाव तुझं? ओम. अजून कोणाचं करेक्ट होतं? हा, तुझं काय नाव? हां, कैवल्यन. तू रे? शशांक. शशांक, कैवल्य आणि ओम. अजून कोण होतं इकडं 7 वालं? कोणी होतं का? ओके. 10⁻⁷ इज द करेक्ट आन्सर. की आपल्याला प्रूव्ह करायला काय येऊ शकतं रे? प्रूव्ह दॅट 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग. समजलं का? ओके. मी जर 7 दिलं असतं तर तुम्ही पहिले 7 काढले असतं, म्हणून मी दिलं नाही. समजलं का? हुशार आहेत तुम्ही, म्हणून प्रूव्ह दिलं नाही आपण. ठीक आहे ना? हां, नाही तर ओढून तोडून कसंही 7 आणलं असतं. मग लिहा लिहा. बरं, झालं का प्रत्येकाचं? बरं, आता मी पुढचं देतो. आता पुढचं येईल ना? नाही, करायचं. चुकलं तर चुकू द्या. आणि पेज खराब व्हायला घाबरू नका बरं का. पेज खराब झालं म्हणजे तुमची लर्निंग झालेली आहे. तुम्ही जर म्हटलं मला नीटनेटकं लिहायचं आणि मी नंतर लिहेल, तुम्हाला अजिबात लर्निंग येणार नाही. शिकण्यासाठी पेजेस तुम्ही खराब करायला पाहिजेत, तर ती लर्निंग आहे. तुम्ही म्हटलं मी नंतर नीटनेटकं लिहील, मग तुम्हाला ते जमणार नाही. ती तुमची क्रिएटिव्हिटी आहे, खाडाखोड केली ती. तिथून तुमचा ब्रेन चालू झाला. क्रिएटिव्हिटी, समजलं ना? हां. नाही तर त्यातल्या त्यात मुलींना फार ते असं वाटतं, अरे खोडाखोड झालेली आहे की नाही? हां, असं करू नका. खाडाखोड झाली ना हरकत नाही, चांगली मस्तपैकी छानपैकी ती जी काय खोडलं आहे ना, छानपैकी खोडा. ते सुद्धा सुंदर दिसायला पाहिजे खोडलेलं सुद्धा. हां, पण क्रिएटिव्हिटी येईल त्याच्याने. आलं का लक्षात? ओके. हां, बरं बघा. आता नेक्स्ट देतो तुम्हाला. बघा, फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन kg per मीटर क्यूब अँड ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बघा, फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन kg per मीटर क्यूब अँड ग्राम पर सेंटीमीटर क्यूब विच आर SI अँड CGS युनिट ऑफ. कोणाचं रे युनिट सांगा रे? कोणत्या क्वांटिटीचे बोला रे? kg पर मीटर क्यूब आणि ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. कोणाचं युनिट आहे? डेन्सिटी. चला करा. विच आर SI अँड CGS युनिट ऑफ डेन्सिटी. येईल का? पहिली स्टेप लिहून देतो तुम्हाला. 1 काय लिहिणार इथं? 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल्स टू x ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि वरच्या जागेवर काय लिहिणार रे आता? वरच्या जागेवर काय लिहिणार मुलांना? डेन्सिटी. आणि करा आता सॉल्व. डेन्सिटी इथं लिहिणार डेन्सिटीचे डायमेन्शन लिहायचे आणि सॉल्व करा आता.
आलं. डेन्सिटीचं डायमेन्शन कोणी दिलं सांगा बरं. काय 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 आहे? T0 ना. हां करा, बरोबर आहे. L-3 आणि M1 आहे, बाकी T0 आहे, बरोबर आहे का. करा मग आता. आलं कोणाचा आन्सर? 10⁹ बरं. तुझं किती आलं? 10⁹. बरं, अजून कोणाचं आलं काही? 9. येस. 9. बरं, कोणाचं आलं का अजून? काय आलं का? हां, पण 9 ऐकून तुम्ही 9 करू नका बरं का. असं नाही करत आहे ना. म्हणजे 9 आलं म्हणून सर्वांनी 9 केलं असं नका करू. आपल्या पद्धतीने जा. बरं, करायचं का सॉल्व? बघा मग आता. बरं, इकडे लक्ष द्या. डेन्सिटी डायमेन्शन लिहायचं. डेन्सिटीचं काय लिहिलं बरं तुम्ही? Lची पॉवर M T असंच लिहिलं का? कोणती सिस्टीम झाली ही? आता CGS मध्ये पण तेच लिहिणार का? -3 1 CGS. ओके. आता आपण SI सिस्टीममध्ये लेन काय लिहिणार? रेस टू kg रेस टू सेकंड रेस टू x इंटू ब्रॅकेट L रेस टू -3 ग्राम रेस टू आणि सेकंड रेस टू. बरं, आता बघा बरं का. M रेस टू -3 इंटू kg सेकंड रेस टू 0 म्हणजे किती बरं? 1 x सेंटीमीटर रेस टू -3 ग्राम. परत काय लिहिणार बरं?
1, सेकंड रेस टू मायनस 1 काय बरं 1. आता हे जे टर्म आहे इकडे येताना काय येईल बरं, डिनॉमिनेटर येईल की नाही सांगा मला. मग बघा मीटर रेस टू मायनस 3 इंटू के जी डिवायडेड बाय सेंटीमीटर रेस टू मायनस 3 इंटू ग्राम इज इक्वल्स टू काय आलं बरं एक्स आलं. इथपर्यंत बरोबर केलं का. याच्या पुढे बघा आता बरं बघा आता बरं परत आलं हे तर हां बघा आता बघा आता एक्स इज इक्वल्स टू काय लिहू बरं मीटर रेस टू मायनस 3 के जी डिवायडेड बाय सेंटीमीटर रेस टू मायनस 3 ग्राम. कोण जिंकलं रे. हा टायर फुटलं का. हां ठीक आहे. आज इंडिया पाकिस्तान नव्हती ना डायरेक्ट चालू झाली हो असं काही नाही सांगतो कोणाला सांगता. हां मला वाटतं महिलांची आहे मला वाटतं ना वर्ल्ड कप चालू आहे वुमेन्स वर्ल्ड कप चालू आहे ना. अरे चालू आहे ना जरा जाऊ द्या. बरं आता इकडे आपल्या इकडे लक्ष द्या. हे बघा मीटर रेस टू मायनस 3 आहे. आता सर्वांचं इकडे लक्ष पाहिजे कारण इथून आता इम्पॉर्टंट आहे. मीटर रेस टू मायनस 3 आहे त्याला जर आपण डिनॉमिनेटरला आणू त्याची पॉवर काय होईल रे 3 होईल. बरं सेंटीमीटर रेस टू मायनस 3 आहे त्याला वरती नेऊ त्याची पॉवर काय होईल बरं. मग याला खाली आणून याला वरती घेऊ चालेल का. समजतं का काय केलं आपण. मग बघा सेंटीमीटर रेस टू 3 लिहिलं आणि मीटर रेस टू मायनस 3 खाली आलं मीटर रेस टू 3 आणि हा के जी ॲज इट इज लिहा आणि ग्राम पण ॲज इट इज लिहा चालेल का. आता आपण सेंटीमीटर क्यूब आहे त्याला 3दा स्प्लिट करून लिहू चालेल का. तेव्हा आपल्याला कळेल बघा सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय सेंटीमीटर इंटू के जी. तसं याला काय लिहिणार मीटर इंटू मीटर इंटू मीटर इंटू ग्राम. समजलं का. आता 1 मीटर इज इक्वल्स टू काय टाकू इथं 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर. इथं के जी इक्वल्स टू काय टाकू 1000 ग्राम. बघा मग आता सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर 1000 ग्राम डिवायडेड बाय 100 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 100 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 100 सेंटीमीटर इंटू काय रे ग्राम. सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल ग्राम ग्राम. बरं आता इकडं लक्ष द्या. हे बघा हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल झाले. इथला 1 झिरो इथला 1 झिरो कॅन्सल झाला. समजलं का रे. मग 1 किती राहिलं रे 1 2 3 100 इंटू 10 आले की नाही डिनॉमिनेटरला. म्हणजे काय बरं 1/100 इंटू 10 म्हणजे 100ला काय लिहिणार 10 रेस टू 2 10ला 10 म्हणजे 10 रेस टू 1 म्हणजे 1/10 रेस टू किती आलं रे 3. 10 रेस टू 3 वरती गेला तर काय होईल बरं 10 रेस टू मायनस 3. हा कन्व्हर्जन फॅक्टर झाला. मग आपल्याला काय लिहिता येईल बरं इक्वेशन 1 विल बी काय लिहिणार इक्वेशन 1ला सांगा बरं 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल्स टू 10 रेस टू मायनस 3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बघा समजलं का काय केलं ते आपण. आणि मग तुम्ही प्रत्येकाने आपली चूक बघा काय केलं आपण ते. ठीक आहे ना.
लिहा मग आता. बरं, समजलं का प्रत्येकाला? मग आता एक ॲज अ होमवर्क एक क्वेश्चन लिहा, तो सॉल्व करून आणा. चालेल का? लिहा मग. फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर and डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर, which are SI and CGS unit of, कोणाचं सांगा बरे, कोणाचं आहे? प्रेशर. CGS युनिट ऑफ प्रेशर. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला ह्याच प्रोसेसने फाइंड आउट करायचं आहे. ओके, उद्या आपण पहिल्यांदा, उद्या आहे का लेक्चर आपलं? उद्या का बरं नाही आहे? अच्छा, उद्या थर्सडे आहे का? सोमवारीच आहे डायरेक्ट. आता नाही आहे, पण तो अजून एक घेता का? अजून एक घेता का? बरं ठीक आहे, हरकत नाही. ओके, मग आपण पुढच्या वेळेस बघूया. मग थर्ड ॲप्लिकेशनचे घेऊ आपण. चालेल का? ठीक आहे, ठीक आहे.